नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत घटस्थापनेविषयी थोडीशी माहिती। तर आता सर्वच जण घट बसवतात, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते। तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला घट कसा बसवायचा आणि आपलं जे धन आहे ते एवढं मोठं कसं झालं, कसं उगवतं आणि एवढं हिरवगार कसं राहतं, तर ह्या संदर्भातच सांगणार आहे। मी काय कोणाचा व्हिडिओ घेतलेला नाहीये, मी माझा स्वतःचा जो व्हिडिओ आहे आणि जे काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर माझी एकदम सोपी पद्धत आहे अशी। तर जी पद्धत आहे म्हणजे काय करते मी, अगोदर जी माती आहे ना ती शेतातून आणली का ती पूर्ण मी वाळवते, त्याला पालापाचोळा जे मोठे मोठे दगड आहे ते काढून टाकते आणि जे ढेकळ असतात ना मोठे ते फोडून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे, थोडीशी चाळण मारून घेते आणि चांगली सुकवते। जशी आपली जमीन आहे, समजा जमिनीची मशागत केली तरच ते आपण बियाणं पेरतो शेतामध्ये, गहू असू, बाजरी असू, मका कोणता असू तरच ते चांगलं उगतं। जर तुम्ही मोठे मोठे दगड त्याच्यात ढेकळं ठेवलं तर ते सुद्धा बी असं पातळच उगतं। त्यामुळे आपल्याला या मातीची मशागतच करावं लागते आणि वाळून घ्यावं लागते। वाळवल्यानंतरच ते चांगलं आपलं धन उगतं। आणि मग काय करायचं आहे, तर एक ताट घ्यायचं आणि पत्रावळी घेते मी, आणि हे दोन पद्धतीच माझ्या असतात। मी काय दुसरं काही घेत नाही, तुम्ही जे घेणार असेल ते घेऊ शकतात। तर त्यामध्ये मग मी काय करते, ही माती ना खाली पूर्ण अशी पसरून घेते आपल्या पत्रावळीमध्ये खाली ताट ठेवल्यानंतर, आणि त्यावर काय करायचं, आपला घट घ्यायचा, तो पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपण टाकतो ना, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा, फूल हे सर्व टाकून घ्यायचं। त्याला बोटं ओढून घ्यायचे, हळदी कुंकाचे 5 दोरा पण बांधून घेतो आणि त्यानंतर मग नारळ ठेवतो आणि आपली जी माळ आहे आपली नागिलीच्या पानाची ती लावतो, पानं लावतो। अशा पद्धतीने ही झाली घटस्थापना। आणि मग काय करायचं आहे, आपल्याला दुसऱ्या दिवसापासून तुम्ही बघू शकता हे जे घटातलं पाणी पूर्ण पाझरतं आणि पूर्ण माती आपली ओली होऊन जाते। ओली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बघा तुम्ही थोडेसे अगदी कोंब बारीक आपल्याला दिसतात नाजूक। त्यानंतर तिसऱ्या दिवशी बघा तुम्ही त्याला चांगले असे थोडेसे मोठे जे कोंब आहे ते येतात आणि मग तिथून पुढं खरं घट वाढवायला सुरुवात होती। तर मग आपण काय करायचं, त्याची काळजी घ्यायची, पाणी अगदी थोडं वापरायचं, म्हणजे अर्धा ग्लासच टाकत चालायचं। पूजा सगळ्यांनी केली तरी चालते, पण अगदी थोडं पाणी टाका किंवा शिंपडायचं थोडं। आणि मग 4थ्या-5व्या दिवशी बघा तुमचं धन किती मोठं होतं। हे माझं 4थ्या-5व्या दिवसाचं धन आहे, बघा किती मोठं आणि हिरवगार झालं। मी अगदी तुम्हाला हात लावून दाखवत आहे हे कसं दिसू राहिलं। त्याच्यानंतर 5व्या-6व्या दिवसाचं, 7व्या-8व्या दिवसाचं माझं हे धन बघू शकता। आणि मी 2 घट बसवलेले आहे, असं नाही एकच आहे। एक आहे तुळशी मातेचा, एक आहे आपल्या देवघरातला देवी मातेचा, असे मी 2 घट बसवते। एक माझी तुळस बाहेर आहे म्हणून तो ह्या बाजूचा एकदम असा टवटवीत, म्हणजे याला जास्त उष्णता लागते आणि हवा पण जास्त लागते, आणि घरातला जो आहे तो पण खूप छान आलेला आहे, त्याला सुद्धा सूर्यप्रकाश चांगला लागतो आणि पडदा विडदा काही आपण लावायचा नाही। आणि सूर्यप्रकाशाची जेवढी हवा लागन, जेवढी बाहेरची हवा लागन, तेवढं आपलं जे धन आहे ते चांगलं उगवेल आणि हिरवगार आणि टवटवीत राहील, कुठं वासबीस येणार नाही। तुम्ही हाताला सुद्धा बघू शकता अजिबात माती चिटकत नाही। या पद्धतीने मी घटाची काळजी घेत असते, एकदम सोप्या पद्धतीने, आपल्याला काही त्याच्यात काळजी करायचं काम नाही। तर हेच मी तुम्हाला सांगणार होते या व्हिडिओमधून। बरेच यूट्यूबर महिला पण आहेत, त्या काय करतात, त्यांचे खूप चांगले छान चॅनल पण आहे आणि मी काय तिथं नाव नाही घेत, पण त्या काय करतात, माझं जे चॅनल आहे 3 वर्षापूर्वीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यात पण माझं खूप मोठं धन आलेलं आहे, मी ते पण सांगितलेलं आहे। तर ते काय करतात, त्याचा फोटो घेतात आणि त्यांच्या चॅनलवर जाऊन थंबनेल म्हणून त्याचा वापर करतात। तर त्यांनी असं न करता त्यांचं जे आहे तेच त्यांनी त्याच्यामध्ये लावावं एवढंच माझं म्हणणं आहे। आणि आपलं जे धन आहे ते चांगलं उगल्यानंतर आपल्याला खूप काही आनंद होतो आणि ते आल्यानंतर आपल्या घरात कसं आहे, पैशाची भरभराट होती, धन दौलत आपलं येतं, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि अशा काही गोष्टी आपल्याला चांगल्या पाहायला मिळतात। म्हणून आपण ह्या घटाची योग्य त्या पद्धतीने काळजी घेतली तर तुमचं हे धन असंच उगेल। तर हा होता छोटासा माझा एक व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर केला आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा।